हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे. तर आज ना अजिबात सकाळपासून पाऊस नाही आहे आणि छान वाटते. ऊन पण पडलं होतं सकाळपासून थोडं थोडं आणि अजूनसुद्धा छान अशी गार हवा सुटली आहे. पाऊस नाही आहे आज अजिबात, थोडंसुद्धा आला नाही पाऊस. आणि आज काय मी भाजीला गेली नाही, आज शुक्रवार आणि म्हटलं जायचं होतं मला, पण माझी तब्येत खराब आहे म्हणून मग मी काही गेली नाही. साहेब म्हटलं तू नको येऊ. मग ते गेले ते एकटेच भाजीला आणायला. त्यांना म्हणलं तुम्हाला जे काय आणता येईल ना तेवढं घेऊन या. बघूया आता ते आल्यावरती काय काय घेऊन येतात, मी ते तुम्हाला दाखवीनच. आणि मी हे मंगळसूत्र आहे ना मागवलं होतं, मला वाटतं मी 8 दिवस झालं मागवलेलं. तर ते मला ना परवाच्या दिवशी रिसीव झालेलं आहे आणि मी घातलं एक मंगळसूत्र. किती छान दिसते तुम्ही बघू शकताय. हे बघू शकताय किती मस्त आहे, खूप नाजूक आहे आणि दिसायला पण खूपच सुंदर आहे. तुम्हाला जर हे मंगळसूत्र आवडलं असेल ना तर लिंक म्हणून टाईप करा, मी तुम्हाला लिंक पाठवून देईल. खूप मस्त आहे, दिसायला सुद्धा खूप भारी दिसते. छोटे छोटे मणी आहेत इथं काळे आणि पूर्ण अशी चेन आहे नाजूकशी, दिसायला खूप भारी दिसते हे. तर तुम्हाला कसं वाटते मला नक्की सांगा. आणि परी गेली होती आता दुकानामध्ये, तिने ना चिप्स आणि कसली तरी कॅडबरी घेऊन आली होती. मी दाखवते, हे बघू शकता कॅडबरी. मला कॅडबरी खाऊशी वाटली कारण काही खायची इच्छाच होईना आहे मला. पोट पण खूप दुखतं आहे माझं त्याच्यामुळं. तर आता एक खाऊन बघूया आपण कशी लागते. कॅडबरीमध्ये मला डार्क चॉकलेट खूप आवडते. डार्क चॉकलेट लय भारी लागते. डार्क चॉकलेट कॅडबरी ही पण जरा जरा तशीच आहे. मस्त आहे. चला आता त्यांनी काय काय भाजीला घेऊन येतात ना ते मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने. स्टे ट्यून, असंच बघत राहा व्हिडिओ. नवीन कोण असेल चॅनेलवरती, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. घरातला सगळा भाजीपाला संपलेला, त्याच्यामुळे साहेब भाजीपाला आणायला गेले होते. तर त्यांनी इतका छान भाजीपाला आणलाय ना, माझ्यापेक्षा पण भारी घेऊन आलेत. तर आता तुम्हाला मी दाखवलंच की साहेबांनी भाजीपाला घेऊन आले, कारण मला बरं नाही वाटत आहे त्याच्यामुळे. आणि म्हटलं आता बसल्या बसल्या आपण भाजी पण निसावी. तर शेपूची भाजी मला खूप आवडते, आमच्या घरात सगळ्यांनाच आवडते. म्हणून म्हटलं की निसून ठेवावी. मेथी पण निसायची, कोथिंबीर निसायची. आज सगळ्याच भाज्या निसून टाकते. जेव्हा मी भाजीला जाते ना तेव्हा इतक्या भाज्या येत नाहीत. तुम्ही तर पाहिल्या किती भाज्या आल्यात, तर एवढ्या भाज्या मी कधीच आणत नाही. मी थोडासा कंजूपणा करते. पण हे गेल्यानंतर ह्यांनी सगळ्या भाज्या आणल्यात, ए टू झेड सगळ्या, आणि जास्त जास्त घेऊन आल्यात. जेंट्स लोकांचं कसं असतं बघा, म्हणजे बाई माणूस जरा चिंगूपणा करतं, काटकसर करतं, पैसे वाचवतं. ह्यांनी पण वाचवले पैसे, पण जास्त जास्त साहित्य घेऊन आलेत. आता नेक्स्ट टाइम ह्यांनाच लावणार आहे मी परत. तर आता आले मी ट्रॉली घ्यायला आणि आम्ही आलो आता डीमार्टमध्ये, कारण आता डीमार्टमध्ये शॉपिंग करायची. 2 महिने झाले आलेच नव्हते. किराणा घ्यायचा आहे. चला आता ट्रॉली घेतली. चला आतमध्ये जाते आणि बघते आता काय काय आहे, कशा कशावरती ऑफर आहे, सगळं मी तुम्हाला दाखवते. चला. साईड सोसायटी तेलाच्या प्राइस आहेत. आता रक्षाबंधन जवळ येते, त्याच्यामुळे डीमार्टमध्ये खूप व्हरायटीच्या राख्या होत्या. मला जेवढे शूट करता आले तेवढं मी तुम्हाला दाखवते. आणि कशावरती ऑफर आहे किंवा बाय वन गेट वन फ्री आहे हे सुद्धा मी तुम्हाला दाखवते. ब्रेड कितीला?
घ्यायचं असेल तर घे. डार्क चॉकलेट हे बघ हे बघ हे बघ. Electronic computer, please contact the customer care. Staff announcement. Electronic computer, please contact the बन्सी घाल 414 10 किलो. पिवळं लहान staff announcement. Housekeeping. फ्रोझन मस्त आहे. हे किती छान आहे. 69 85 छान आहे. का दिसत का नाही आणू शकतो. मी हे केलं त्याला घेऊन देतो मी. हां 2-3 व्हरायटी आहेत. भरपूर व्हरायटी आहे इथं. तर आम्ही डीमार्टला गेलो होतो आणि आत्ताच आले घरी मी. तर बघू शकता हे सगळं सामान असंच पडलं आहे. आता हे सगळं आहे ना मला भरून ठेवायचं आहे. आणि इकडं आता मी चपात्या केल्यात गरम गरम आणि इकडं मटकीची भाजीसुद्धा केली आहे. आम्ही बाहेर काही जेवण वगैरे करत नाही, बाहेर काही खात नाही. बाहेरचं अवॉइड केलेलं आहे सध्या नाही म्हणजे खातच नाही आम्ही, कधीच खात नाही. डीमार्टला गेल्यावर पण खात नाही आणि कुठंच बाहेर गेल्यावर जास्त काय असं बाहेरचं नसतं. तर आता मस्तपैकी अशा चपात्या केलेल्या आहेत गरम गरम आणि छान मटकीची भाजी. आणि आता तुम्ही पण या जेवायला आम्ही जेवण करतो आणि आता नंतर बोलते आता मी तुमच्याशी. खूप भूक लागली आहे मला, त्याच्यानंतर मला हा सगळा पसारा पण आवरून ठेवायचा आहे. चलो. तर आता डीमार्टमधून आम्ही ना हे चिलपिल व्हेजी फिंगर्स आणलेले आहेत आणि आता हे मी ना फ्राय करणार आहे. मी कधीच आणत नाही, हे पहिल्यांदा फर्स्ट टाईम आणले. तेल ठेवले तापायला. आता हे बघूया खोलून आपण कसं आहे. कसले आहे ग परी? छान आहे ना.